रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होतो की काय अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना शिंदे पक्षात नवा उदय होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही थेट दावोसवरून व्हिडिओद्वारे हा दावा खोडून काढलाय. त्याशिवाय ठाकरे गटाचे अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. यावर शरद पवार यांना आज एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर देत राजकीय भूकंपाशी संबंधित विषयावर भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी उदय सामंत यांचं विधान ऐकलं. दावोस येथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी गेले होते? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. शरद पवार पुढे म्हणाले, काही खासदारांचे फोटो मी पाहिले, तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण हे लोक वाटेल ते करतील, पण बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत. दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्य कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केला आहे. 28 भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला. त्यातील 20 कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही 15 मुंबईतील आहेत, अशी माहिती आता समोर येत असल्याचंही शरद पवार म्हणाले. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरलं होतं. मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केलं गेलं. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असंही शरद पवार म्हणाले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.